सामना सुरू होतोय 40+ मधून। तर सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जाऊया आजच्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये। कालचा आवाज त्यांच्या माध्यमातून आपण ऐकला आणि या दरम्यान आम्ही इन्व्हाइट करतोय महेश गरत, ज्या खिडकाली संघाचे पुरस्कर्ते आहेत। महेश गरत या आपण मंचावरती। आवाज असेल आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर मुरबी यांचा आवाज आपण ऐकू शकाल। हॅलो, धन्यवाद जगदीश। तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत। आपण बोलूया मैदानाकडे। आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो 40+ पडले 40+ वर्सेस खिडकाली या दोन संघांमधली लढत आहे। तर टॉस जिंकलाय तो वसंत घरत प्रतिष्ठान खिडकाली या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो पडले 40+ या संघाला। प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये किती धावा उभ्या केल्या जातील हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं आहे। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक किरण आणि इथे मात्र कोणतीही चूक नाहीये। क्षेत्ररक्षक नक्की जबरदस्त प्रयत्न इथे होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता फलंदाजाचा, पण तो फसलाय। पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला। तर सचिन मात्र इथे बाद होतोय। पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला आणि शक्ती पाटील जो वैयक्तिक पहिला षटक आणि सांघिक मात्र पहिला षटक इथे घेऊन आलाय। हॅलो आलोचक, हॅलो पण आज वसंत घरत प्रतिष्ठान खिडकाली या संघाला आणि संघाच्या गोलंदाज शक्ती पाटीलला मात्र ही संधी आली आहे। पडले संघ थोडासा अडचणीमध्ये नक्कीच आहे। प्रल्हाद इथे समोर फलंदाज आहे। हो, अलॉंग द कार्पेट जबरदस्त ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे यशस्वी पूर्ण होतोय। 1 धाव मिळेल, हॅट्रिक मात्र दिली नाहीये कारण चेंडू अतिशय सुंदर होता, परंतु तेवढ्या सुंदर पद्धतीने ते खेळून देखील काढलाय तो प्रल्हाद पाटीलने। एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 वरती 2 गडी बाद 3 अशी असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय। शक्ती पाटील मात्र एक अतिशय चांगला प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी। प्रथम षटक हाताळत असताना इथे मात्र जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतोय, पाण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, डॉट चेंडूची सांगता। मस्त क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे, थोडासा उशीर देखील झालाय। तिसरा सामना आता सुरू आहे। हो, शॉर्ट ऑफ लाईन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्रॉस बॅट आहे, चेंडू मात्र फाईन लेग कडे ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक गेलाय तिथे, परंतु चेंडू अडकवण्यामध्ये यशस्वी नक्कीच झालाय। तत्पूर्वी मात्र इथे धावा येतील त्या 3 धावा।
नारिवलीचे आमचे सजन पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर नारिवली गावचे आमचे रतन गोरपेकर यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यावं. पहिला षटक इथे संपला आणि पहिल्या षटकांती शक्ती पाटील ज्याने पहिला षटक हाताळला आणि या पहिल्या षटकामध्ये मी नक्कीच म्हणेन जबरदस्त प्रयत्न केला अतिश, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स निर्णायक विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. पण इथे दुसऱ्या बाजूला आता प्रल्हाद पाटील आणि संतोष याचबरोबर आमचे सन्माननीय रतन गोरपेकर हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खिडकाली म्हटलं तर एक खूप मोठं नाव आहे, गावाचा इतिहास आहे. खरं बैलगाडा शर्यतीमध्ये जर विचार केला तर एकमेव असा अड्डा हस्तागस तो आपण नेहमीच पाहतोय. खिडकाली असेल, त्याचबरोबर देसाई असेल आणि त्याचबरोबर पुरातन काळातील खिडकालेश्वर शिव मंदिर, अशा अनेक पारंपरिक गोष्टी या गावाने नक्कीच समाजासमोर ठेवल्यात. तर नक्कीच तोच खिडकाली संघ इथे खेळतोय आणि त्यांच्या समोर मात्र हा पडले संघ देखील खेळतोय. एक जबरदस्त असा हा देखील संघ आहे. सध्याच्या घडीला 40+ मध्ये चांगला परफॉर्मन्स नक्कीच हे दोन्ही संघ देताना दिसत आहेत. एका बाजूला आमचे दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी, खऱ्या अर्थाने ही संधी देखील त्यांना लाभली आहे की चला 12 का असं ना परंतु बसण्याची संधी तर लाभली. हो हो, इथे मात्र नक्कीच विकेटच्या पाठी चेंडू अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. हो हो, हे घडलंय काय, डायरेक्ट हिट झालाय. ज्या वेळेला व्हायला हवंय त्या वेळेला मात्र असे होत नाहीये, परंतु जेव्हा नको त्या वेळेला होतात. पण 2 धावा मिळतील आणि 2 धाब्यांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 8 वरती. यस, तर पाहूया तर गोलंदाज आपण प्रल्हादला पाहतोय. प्रल्हाद पवार इथे मात्र क्रॉस बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो हो, जबरदस्त स्क्वेअर लेग पूर्णपणे क्लिअर केलाय संतोषने, षटकार आलाय. डीजे तर एक विशेष सूचना आहे बघा आयोजक कमिटीच्या वतीने की पहिला सामना जो 40+ झालाय तिथे मोठागाव संघाने तो सामना जिंकलाय. तर यातून जो संघ जिंकेल त्याला मात्र मोठागाव संघाविरोधात लगेच सामना खेळायचा आहे. तर मोठागाव संघ आपण उपस्थित राहायचा आहे. निलेश म्हात्रे नक्कीच इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिली मॅन ऑफ द मॅच नक्कीच घेतली आहे आणि मॅन ऑफ द मॅच घेणं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे या स्पर्धेमध्ये. चला, चेंडू जर भेटत नसेल तर दुसरा फेका. बघा इकडे प्रल्हाद पाटील आहे आणि दुसऱ्या बाजूला संतोष आहे. जे फलंदाज आपण पाहतोय पडले संघाकडून थोडासा प्रेशर होता, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न संतोषने केलाय. पण दुसऱ्या बाजूला प्रल्हाद पवार आहे जो गोलंदाजीसाठी आलाय दुसरा षटक घेऊन. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह पूर्णपणे सज्ज आहे. गोट्या कॅमेरामॅन आणि तिकडे अजून 2 चंगू मंगू. हो हो, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरा षटक सुरू असताना हॅलो, तर या दरम्यान आमचे जयेंद्र पाटील यांचे वर्गमित्र सरपंच वडवलीचे सन्माननीय जितेंद्र उत्तम पाटील हे आपल्यातून रजा घेतात. त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी
5,000 रुपयाचं डोनेशन आले, त्यांचं सतश आभार. येस, धन्यवाद जगदीश जेटू दादा, तुमचं देखील आभार. एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जातात. तर इथे 14 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. 2 विकेट्स नक्कीच आल्यात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मिस करतोय. शक्ती मडवी आहे, शक्ती पाटील, कारण शक्तीने मात्र जो पहिला षटक हाताळला होता. यस, इथे चेक केला जाईल. पंचांकडून इशारा आलाय, गुरुदासने रेफर केला इकडे. हो, इझिली कॅच मात्र घेण्याचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप नक्कीच झाली आहे. सोपा झेल होता. पाहिलं जातं इथे सेफ आहे. यस, इथे मात्र 2 धावा यस अंकित केल्या जातात आणि इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांती धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 16 धावा. 2 गडी बाद 16. क्या बात आहे, मस्त. या स्पर्धेचा एक अतिशय सुंदर असं संगीत आपण ऐकतोय जयेंद्र पाटील यांच्या नामाने. इथे मात्र 16 धावा. आता 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पुन्हा एकदा शक्ती पाटीलचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. शक्ती पाटील ज्याने पहिला षटक हाताळला, तब्बल पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच मात्र शक्ती इथे 3रा षटक. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडूला फील केलं जात आहे. तत्वरी 2 धावा मिळतील. हॅलो, तर याच दरम्यान आमचे ग्रामस्थ मंडळ दत्ता पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आणि वांगणीचे हारून शेख आणि सलमान शेख यांचं सुद्धा आगमन झालंय. पापा त्यांच्या समवेत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. खराब क्षेत्ररक्षण, खराब. नक्कीच अशा चुका जर तुम्ही केल्या तर निश्चितच त्याचा भुगतान मात्र शेवटच्या मोमेंटला भोगावं लागतं जेव्हा बॉल टू रन समीकरण येतोय. थोडासा प्रेशर मात्र घेतला जातोय तो खिडकाली संघाकडून, कारण गोलंदाज मात्र निर्णायक पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. पण इथे मात्र थोडीशी मिसफील. चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये आहे. अवांतरचा इशारा पंचांचा आलाय की वाईड आहे आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 21 वरती. 21 रन्स. प्रल्हाद आणि संतोष जोडी मात्र मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ट होते. दोन्ही फलंदाजांमध्ये एक सिंगल आली आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव बघा किती वेगाने धावला जातोय. संतोष चेक केला जाईल पण तो खरोखरच दाद द्यावी लागेल. या तिथे मात्र चेक केलं जाईल. आता यस 1 शॉट साठी यस ते देखील चेक केलं जाईल. हा यस आमचे रमेश दादा, हा रमेश मात्रे पंच आमचे मेके दादा, यावं आपण. खरं ऑफिशियल आहेत तरी ते चेक करूया आपण. केले जातात मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. इथे काय एक्झॅक्टली आहे दादा, या इकडे. हॅलो, तर याच दरम्यान साई सिटीचे बिल्डर सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे साहेब
यांचं या ठिकाणी आगमन झाले. पडलेगावचे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती यावं. कैलास शेठ म्हात्रे साहेब. यस, इथे पाहिलं जात आहे, जे ऑफिशियल आहेत चेक केलं जाईल. लक्ष मात्र सर्वांचं इकडे आहे की आता एक्झॅक्टली काय आहे. धकधक धकधक होते, परंतु तेवढा प्रेशर नसेल. 12 दोन्ही मात्र टेन्शनमध्ये आलेत. एका बाजूला अनिल पवार आणि इथे फलंदाज बाद आहे बघा. परतावा लागेल. खूप चांगली रनिंग द बिटवीन विकेट होती, परंतु थोडासा कमी पडलाय आणि रन नसेल कारण तिकडे एक शॉट देखील होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, परंतु नक्कीच एक चांगला डिसिजन इथे पंचांच्या माध्यमातून आलाय आणि ही तिसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. फलंदाज संतोषला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 8 मध्ये 13चं योगदान संतोषने दिलं आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्ञानेश्वर पाटील येतोय. पडले संघ या मैदानामध्ये खेळताना दिसतोय 40+. ज्ञानेश्वर पाटील आहे. हाय शक्ती. चला, आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे अजून एक मेंबर शक्ती आलेले आहेत. क्या बात आहे, कारण कृष्णाला सर्व रेकॉर्ड माहिती आहेत. कारण हाच तो शक्ती आहे खिडकालेचा की त्याने याच मैदानामध्ये रेग्युलर मधून 40+ मध्ये इनअप झालेला. इथूनच स्टार्ट केलेली आणि याच ग्राउंडवरती. ह्या बात आहे, चांगला रेकॉर्ड, मस्त माहिती इथे दिली जाते आणि तो मात्र इथे जबरदस्त कामगिरी आतापर्यंत करतोय. क्या बात आहे. चला, ज्ञानेश्वरसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आमचे रामशेठ भोईर यांच्या माध्यमातून दिले जातील. तर त्या संधीचा लाभ घेईल का ज्ञानेश्वर? हो हो, इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंच वल्लेत आमच्याकडे. अवंतरचा इशारा. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. 1000 गेलेत का रामशेठ? येस, ओके. चला, 1000. शेअर मार्केट वाढला आता. नयन मात्र सांगतोय की चला, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे. कार्पेटचा वापर पाहायला मिळतोय. 1-2 धाबा मिळतील त्या ज्ञानेश्वरला. 2 धावेने मात्र 3 षटकांचा वाजवी केली इथे संपला आणि 3 षटकांती धाव पलकावरती धावा आहेत त्या तब्बल 25 धाबा. हॅलो. तर 25 धाबा पाहू शकता आपण. ही मालिकावीरसाठी बाईक आहे, ती देखील दाखवली जाते स्क्रीनवरती. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली जी स्पर्धा खऱ्या अर्थाने एक जबरदस्त मेजवानी. तर 3 षटकं संपलेत. थोडेसे ड्रिंक्स ट्रॉली लेट मैदानामध्ये पोहोचताना दिसते.
हॅलो यस धन्यवाद. तर इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा त्या तब्बल 25 धाबा 3 गडी बाद. शक्ती पाटील ज्याचा नक्कीच आम्हाला कृष्णा माहिती देतात की याच मैदानामध्ये 8 मार्च 2021 मध्ये 40+ संघामध्ये खिडकाली संघामध्ये तो इनअप झाला आणि आज मात्र 9 मार्च 2025. बघा काल जर खेळला असता तर 8 मार्च परंतु आज 9 मार्च आणि नक्कीच एक चांगला मिळतं जुलतं असं कॉम्बिनेशन. खरोखरच त्याचं देखील कौतुक करूया. अनेक वर्ष क्रिकेटवरती हे सर्व खेळाडू खेळतात. आमच्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये खिडकालीचे अनिल दादा पवार आहेत. पडलेगावचे आमचे जालिंदर दादा म्हात्रे आहेत. हे 12च्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांनी देखील चांगला खेळ खेळलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय इथे मात्र ही चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहिली जाते. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज किरण आलाय. प्रल्हाद आणि ज्ञानेश्वर या दोन्ही फलंदाजांना मात्र आता जर धावसंख्येला वेग द्यायचा असेल तर चांगला प्रयत्न करावा लागेल. 25 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपण पाहतोय. या मैदानामध्ये पाहायला गेलं तर तशा चेसिंगसाठी काल बरेच प्रॉब्लेम्स बऱ्याच संघांना आले आणि जास्तीत जास्त प्रथम फलंदाजी करत असताना संघ जास्त जिंकले. हो इथे मात्र कार्पेट खलाईचा वापर करून मात्र हा चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र निश्चित अंकित केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 26 वरती. या समचे गोल्डमॅन सह आयोजक शिवदास पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या सातिश पाटील मात्र चांगली माहिती देतात. आमचे स्कोरर आहेत की काल 9 सामने झाले आणि 9 सामन्यांमधून 6 सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आणि फक्त 3 सामने चेस झाले. त्यामध्ये देखील 40+ ने ते चेस केले होते आणि एक फक्त रेग्युलर WB ने. क्रिकेट आहे कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. 28 धावा येते धावफलकावरती. अपील थोडासा होतोय परंतु अपील फेटाळून लावला जातोय. गोलंदाज किरण देखील शक्तीच्या पावलावरती पाऊल ठेवूनच गोलंदाजी करतोय. मस्त गोलंदाजी होते. 28 फक्त धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना ज्ञानेश्वर पाटील मात्र स्ट्राईक एंडला. पारितोषिक तर लावले गेलेत ज्ञानेश्वरकडे परंतु षटकार मारण्याची इच्छा दिसत नाहीये. कारण हा बॉल जरी बॅटवरती आला असला तरी तो कार्पेटचा वापर पाहायला मिळाला असता. हा आता जर चेंडू हुकला तर रामशेठ भोईर यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. कारण ते देखील कंटाळलेत. परंतु आता इथे हो हो बाद व्हावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता परतावा लागेल. राग असाच असतं. चौथी विकेट तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळते. मात्र झेल सुंदर टिपला गेलाय विशाल पाटीलने आणि 3 धावांचा हा देखील षटक राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी इथे राहिली आहे ती किरणची. आता मात्र मैदानामध्ये यस ज्ञानेश्वर म्हात्रे आलाय. ज्ञानेश्वर पाटील नंतर आता ज्ञानेश्वर म्हात्रे आलाय. थोडंसं अडचणीमध्ये नक्कीच आहे. तो पडले संघ 28 वरती 4 आहेत. पडले मात्र म्हटलं तर आमचे दिलीप दादा पाटील दिलीप भाऊजी शाखा प्रमुख इथे आले असतील तर यावं आपण. नाहीतर लाईव्हच्या माध्यमातून ते सामन्याला एन्जॉय करत असतील. त्याचबरोबर आमचे भाऊजी रतन शेठ पाटील असतील पंढर शेठ पाटील असतील देखील सामन्याचा मात्र मनभरात आनंद घेत असेल. त्यांचं देखील स्वागत आहे. आमच्या भाचे अनिल पाटील विजय पाटील निलेश पाटील हे सगळ्यांचं स्वागत आहे. आणि विजय खेळतोय माझ्या मते. आणि नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय पडलेगावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय कैलाशेठ म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता काहीतरी तिथे घडलंय. यस एक सिंगल आली आहे.
बघा खिडकाली संघ जबरदस्त इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण स्पिरिट अतिशय चांगला दिसतोय मैदानामध्ये. प्रत्येक खेळाडू शिव लावून मात्र मैदानामध्ये खेळत असताना दिसतोय. 29 धावा धावपलकावरती शेवटचा षटक इथे बाकी आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल हा देखील प्रश्न आहे. प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसत आहे. गोलंदाज प्रेम, हो इथे मात्र जबरदस्त प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पलीकडे आलाय. हा खणखणीत असा षटकार. आता मात्र थोडासा एक्सलेटर वरती पाय दिला जातोय, कारण गाडी आता तुम्हाला जर तुमचा नक्कीच जो पल्ला गाठायचा आहे तो खूप लांबचा असेल तर मात्र तुम्हाला गाडी वेगाने धावावीच लागेल. आणि त्या अनुषंगाने मात्र आता इथे प्रयत्न ज्ञानेश्वर करतोय. सुरुवातीच्या फलंदाज अनसक्सेसफुल ठरले, पण इथे मात्र कुठेतरी चांगला प्रयत्न करावा लागेल. हो इथे मात्र चेंडू जातोय गलीच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 वरती. 36 रन्स. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रेम पाटील हा देखील प्रत्येक गोलंदाजाने अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आज या मैदानामध्ये. खिडकाली संघाच्या पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस घेतलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक मिड ऑफला येऊन चेंडू अडकवण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे मात्र 2 धावा कंप्लीट होतात. तिसरी धाव जर लक्ष असता तर नक्कीच झाली देखील असती, पण तसं नाही घडलं. 2 धावा नक्कीच मिळाल्या आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 वरती. 38 रन्स. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रल्हाद साठी हा चेंडू कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. किरण पवार, किरण ठाकूर आणि 3 धावा यस अपील केला गेलाय. बघूया पंच काय डिसिजन देत आहेत. 2 तर कंप्लीट झाल्यात. यस तर रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. चेक करूया आपण. नॉट आउट आहे. चला इथे 3 धावा इथे कंप्लीट होतील आणि 3 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 वरती. आता मात्र या सत्रातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज ज्ञानेश्वर च्या बॅट मधून 1 षटकार आला होता. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये होता. झेल घेण्याची संधी परंतु हुकली गेली आहे. 1च धाव मिळेल आणि एका धावेने मात्र बघा तिथे प्रयत्न होतात अजून. चला 1च धावावरती समाधान मानावं लागले आणि 5 षटकानंतर धावपलकावरती धावा त्या तब्बल 42 धावा आणि 43 धावांची गरज आहे. ठीक आहे. सन्मान या मंचावरती करतोय. थँक्यू. चला या ठिकाणी कैलास शेठ म्हात्रे साहेब यांचा
या मंचावरती मान सन्मान होत असताना शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन कैलास शेठ म्हात्रे यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय। त्याचबरोबर पुढचा सन्मान आपण करणार आहोत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे ते आमचे गावचे बबनदादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। अजय अजय बबनदादा पाटील यांचा आपण सन्मान करतोय ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी पुरवलंय, पाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत असताना त्याचबरोबर दत्ता पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी महाविकावीराची ट्रॉफीज या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतो। शिवदास दत्ता पाटील यांचं सुद्धा आपण सन्मान करत असताना व्यासपीठावरती आपल्याला पहा मिळतोय शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या दरम्यान ज्यांचं मंचावरती आगमन होतंय क्रिकेटचे महागुरु, क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ज्याने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये क्रिकेटला सर्वस्व अर्पण केलं, ते आदरणीय सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत। संदीप सर। हॅलो, धन्यवाद जगदीश। तर व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने ज्यांचं इथे आगमन झालं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ज्याने आपलं आयुष्य क्रिकेटसाठी वेचलं आणि ज्यांचा आदर्श घेऊन बरेच खेळाडू आज घडलेले आहेत, घडतायत आणि खऱ्या अर्थाने हा ठाणे जिल्हाच नसून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा नेहमीच आदर्श म्हणून केली जाते असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आज उपस्थित झालेले आहेत, ते आमचे सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय। काका स्वागत आहे तुमचं, कारण काल त्यांचे नातू ऋषी म्हात्रेला देखील आपण खेळताना पाहिला, एक जबरदस्त परफॉर्मन्स त्याने ऋषीने देखील दाखवला। म्हणजे 3 पिढ्या घेऊन मात्र आज देखील हे व्यक्तिमत्व या क्रिकेटसाठी अहोरात्र मेहनत करताना आपल्याला दिसतात। काका स्वागत आहे। बोले आपण मॅचकडे जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांची गरज आहे। क्या बात आहे, मस्त फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक गेलाय दूरवरती आणि बाउंड्री लगत मात्र हा चेंडू अडकवला गेलाय। 3 धाबा इथे कंप्लीट होतील। यस, 3 धाबेने मात्र धावसंख्या 3 ने सुरुवात होतीये। पहिला षटकाचा खेळ सुरू असताना इथे प्रथम गोलंदाज आपण ज्ञानेश्वरला पाहतोय। ज्ञानेश्वर म्हात्रे ज्याने चांगला प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी, शेवटच्या क्षणाला येऊन अतिशय चांगला एक षटकार देखील ठोकला होता आणि आपल्या संघासाठी किमान 9 धावांचं योगदान, 8 धावांचं योगदान त्याने दिलं होतं। त्याच ज्ञानेश्वरचा वापर शक्ती पाटील मात्र मैदानामध्ये आहे, ज्याचा उल्लेख आपण मगाशी देखील केला। एक अतिशय चांगले ऑलराऊंडर्स भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहतो। इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तू मय नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु 2 धाबा इथे कंप्लीट होत आहेत। थोडीशी मिसस्टँडिंग होती, परंतु थ्रो थोडासा उशिराने आला आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळालाय। 2 धावा मिळतील त्या शक्तीला, 2 धावा मिळतील टीमला। 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 वरती। 43 धावांचा लक्ष्य आणि 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र चांगल्या पद्धतीने खेळ खिडकाली संघाचा होईल का, परंतु इथे मात्र क्लीन बोल्ड केलाय, सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र एस्टनवरती आदलतो आणि इथे मात्र शक्तीला परतावं लागेल। ज्ञानेश्वरला मिळाली आहे ही पहिली विकेट।
हॅलो यस, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो किरण ठाकूर. गोलंदाज ज्ञानेश्वर. खिडकाली संघाकडून मात्र इथे किरण आलाय. हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र स्पेअरलेगच्या दिशेने मिड विकेट आणि स्पेअरलेगच्या मधोमध चेंडू अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धावेने मात्र धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. 43 धावांचं आव्हान आहे. जर या मॅच मध्ये पडल्या संघाला मात्र निश्चित एक चांगला खेळ दाखवायचा असेल, विजयाच्या समीप यायचं असेल तर निश्चित डॉट चेंडूंची पर्सेंटेज वाढवावी लागेल. विकेट्स वरती लक्ष मात्र केंद्रित करावा लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस्टामिक स्ट्रोक आहे. मिड विकेटला मात्र इथे झेल टिपला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. हॅलो, सचिन ठाकूरने मात्र हा झेल टिपलाय. 2 विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतात. दिगंबर पाटील मात्र मैदानामध्ये येतोय. आता मात्र धाबे दणाणले असतील ते खिडकाली संघाचे, कारण जशी गोलंदाजी खिडकाली संघाने केली तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आम्ही देखील करू शकतो. दाखवलंय पडले संघाने की 43 धावा आम्हाला लढण्यासाठी खूप आहेत आणि या पहिल्या षटकामध्ये त्यांनी दाखवले. कारण पहिला षटक जर अतिश निर्णायक आला तर मात्र मॅच मध्ये नक्कीच या मॅच मध्ये पडले संघ नक्कीच वर्चस्व गाजवू शकतो. पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अनिल आणि दिगंबर ही जोडी मैदानामध्ये आहे आणि इथे मात्र काहीतरी घडले, यश लागले. अजून एक विकेट, 3री विकेट या षटकामध्ये. पानी पानी की मांग की गई है. चलिए पानी लेके जाइए. देखिए ईट का जवाब इसी को कहते हैं कि आपने पहले ओवर में 2 विकेट हासिल किए थे, हम 3 करेंगे. तर 7 वरती 3 विकेट. बघा तिकडे जर पहिला पान जर पाहिला तर त्या वरती आपल्याला नक्कीच पडले संघाच्या 2 विकेट होते आणि 6 रन होते. आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर खिडकाली संघाच्या आता 7 रन वरती 3 विकेट आहेत. जबरदस्त इथे प्रयत्न केले जातात. सामन्यामध्ये चुरस निर्माण होतीये. 43 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 24-36 हा समीकरण आहे. म्हणजे कुठेतरी आता या मॅच मध्ये अजून एखादा असा ओव्हर आला तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा पडले संघ हावी होऊ शकतो. परंतु जर एखादा ओव्हर 15-16 धावांचा आला तर मात्र खिडकाली संघाला एक सुरक्षित स्थान देऊ शकतो. परंतु घडेल काय मैदानामध्ये सांगता येत नाहीये, कारण कोणाला माहिती नाही की कोणता संघ जिंकेल. कारण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय जबरदस्त हा मॅच. तिकडे पाहायला गेलं तर इंडिया वर्सेस न्यूझीलंड जबरदस्त मॅच सुरू आहे. अजूनही कोणाला माहिती नाही की कोण जिंकेल, परंतु जिंकू आपणच या शंका नाहीये. खरं पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतं आणि तसंच देखील आता तुम्ही 12 बॅट तुम्हाला देखील ती पॉझिटिव्हपणा आणावी लागेल. इकडे जालिंदर दादा आहेत, तिकडे आमचे पाहायला गेलं तर अनिल दादा आहेत. त्यांचे देखील आता काळजाचे ठोके वाढलेत. धकधक धकधक त्यांची देखील होताना दिसते. परंतु सामना पहिला आहे, सेमी फायनल नसून फायनल नसून हा पहिला सामना आहे. जास्त टेन्शन घेऊ नका, कारण या वयामध्ये रामशेठ टेन्शन घेतलं तर ते टेन्शन जास्त ब्लड प्रेशर हाय होत असतं. पण टेन्शन कमी घ्या, खरं हसत खेळत राहा. तर जिंकण्यासाठी तब्बल 36 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडकवला जातोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा येते कंप्लीट होतात. आता मात्र एकेरी दुहेरीवरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि इथे मात्र स्क्रीनवरती आपण पाहू शकता
आमचे सन्माननीय रामशेठ भुईर आणि दुसऱ्या बाजूला परेश ठक्कर साहेब यांनी 40+ संघांसाठी मात्र टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. खरं देण्याची दानत ही महत्त्वाची असते. पैसा सर्वांकडे असते. रामशेठ एवन जोडी म्हणून प्रचलित आहेत परेश ठक्कर आणि रामशेठ भुईर. तर 2 धाबा इथे कंप्लीट होतात. 2 धाब्याने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले ते 11 वरती. 22 चेंडू आणि 32 धाबांची अजूनही गरज आहे. सामन्यामध्ये चुरस नक्कीच आहे. अनिल पाटील मैदानामध्ये आणि सुखदेव पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. यांच्यावरती पूर्णपणे आता जिम्मेदारी, कारण अनिल मात्र चांगला खेळ करतोय. 3 चेंडूमध्ये 7 धाबांचं योगदान अनिलने आतापर्यंत दिलंय. सुभाष 6 चेंडू मात्र जास्त बाहेर निघतोय. पंच बल्ल्यात आमच्याकडे. गुरुदास भोईर यांचा इशारा आलाय की हा अवांतर आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 12 वरती. येणारे चेंडू आता मात्र 22 आणि 31 धावांची गरज आहे. 22-31 समीकरण आहे. मस्त सामना मैदानामध्ये एक चुरस निर्माण होतीये. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता. पहिली धाव मात्र नक्कीच प्रयत्न असते तर झाली देखील असती, परंतु नकार दिलाय दुसऱ्या बाजूला सुखदेवने की अशा परिस्थितीमध्ये विकेट रनआउटची टाकणं संघासाठी योग्य ठरणार नाहीये. ते त्यांनी दाखवलं आणि इथे मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागलं. सुभाष पुन्हा एकदा. सुभाष ठाकूर, सुखदेव पवार साठी हा चेंडू आपण पाहतोय. हो, थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. टॉपच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. 2 धावा कंप्लीट होतील. यस, 2 धावेने मात्र धावसंख्या 15 वरती. आता मात्र समीकरण थोडासा बदलताना दिसतंय. 20-28 चं समीकरण अजूनही मैदानामध्ये. मस्त मॅच मैदानामध्ये रंगते. 3 विकेट सुरुवातीला गेलेत. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट. दुसरा षटक मात्र सुभाषचं पाहायला मिळतंय. पण चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. अनिल आणि सुखदेव यांच्यामध्ये. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू मात्र सीमारेषा गाठेल. आलाय हा चौकार. तर षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. धाव फलकावरती धाबा त्या 19 धावा. आमचे जयेंद्र भोईर वाकलनचे एक उत्कृष्ट पकवाज वादक आहेत, तर त्यांचं इथे आगमन झालंय. काल खेळताना त्यांना आपण पाहिलं. वेलकम जयेंद्र दादा, आपलं स्वागत आहे. हो, सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र षटक आता मात्र संपलाय. थोडासा सन्मानपूर्वक या षटकामध्ये धावा आल्या त्या टीम खिडकालीसाठी. 13 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. कोणती विकेट नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 20 धावा. 3 हॅलो 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. आमचे जगदीश पाटील यांचे पिताश्री हरीशेठ पाटील आज, तसेच वामन शेठ देखील आहेत तिकडे. आमचे स्प्रे घेऊन जा रे. हाच मोठा अड्डा होता भिवंडीला. हरीशेठ गेले असतील माझ्या मते. नाही गेले का? 4 व्हीलर कोणाला भेटली माहिती नाही अजून. रामशेठ सगळे रेकॉर्ड ठेवावे लागतात. आणि ही कोणाला भेटेल हे महत्वाचं आहे, कारण पाहायला मिळतंय आपल्याला श्रद्धांजली चषक स्वर्गीय निर्मला पाटील यांच्या स्मरणार्थ
स्वर्गीय राम नागो पाटील आणि कैलासवासी वंश पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला ही बाईक सन्माननीय काशीनाथ दादा पाटील काटई आणि सन्माननीय राजेश भोईर बेतवडे यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. त्याबद्दल ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आभार. काशीनाथ दादा बाईक्स देण्यामध्ये सर्वात जास्त त्यांच्या बाईक्स आपण पाहिलेल्या आहेत. हे पाहू शकता आपण परेश टक्कर आणि रामशेठ भोईर यांच्या माध्यमातून या टी शर्ट 40+ संघांसाठी दिल्यात आणि दोन्ही माझे सरपंच आहेत. चला 18ला 23 धाबांची गरज आहे. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, दुसरे धाब्याचा प्रयत्न आहे. रनआउटचा धोका होऊ शकला असता. विकेट किपर मात्र थोडीशी चूक करतोय. संतोष पाटील, संतोष म्हात्रे. यस, काय थ्रो होता परंतु कलेक्टिंग नाहीये आणि इथे मात्र बाल बचावला जातोय फलंदाज सुखदेव पवार. अरे मोठी विकेट आली असती रनआउटच्या स्वरूपामध्ये, पण इथे मात्र चान्स दिली आहे. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, फिरून खेळलाय, जबरदस्त फटका आहे, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू मात्र जाईल सीमा पलीकडे. आलाय हा राणी डाबा चौकार. हो बघा, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक आला आहे दूरवरून. तत्पूर्वी मात्र 2 धाबा इथे कंप्लीट होत आहेत. बघा, एकेरी दुहेरीवरती लक्ष केंद्रित केलं आहे दोन्ही फलंदाजाने आणि मस्त पार्टनरशिप चांगली त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण जेव्हा तुमचे विकेट जातात त्यावेळेला मात्र दोन्ही फलंदाजांना तग धरून खेळणं गरजेचं असतं आणि तो खेळ मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अनिल पाटील आणि दुसऱ्या बाजूला सुखदेव पवार, चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. आता मात्र 13 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. जबरदस्त सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम आजच्या रात्रीतील तिसरा सामना अतिश. यानंतर मात्र विनर वर्सेस विनर 40+ अपील होते, परंतु अपील मात्र नक्कीच जोरकस पाहायला मिळते. अपीलामध्ये उत्साह ज्यादा, विश्वास कमी होता. मनोज पवारने सांगितलंय, दिशा दर्शवली आणि इथे मात्र हा एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये, यस लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव. बॅटकट आहे का पंचा? यस. चला, इथे मात्र एक सिंगल आली आहे आणि एका धावेने मात्र धावसंख्या 31 वरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाबांची.
क्या बात आहे, जबरदस्त. पाहू शकता आपण, कारण नेहमीच एखादा कार्य जेव्हा आपण भरवतो त्यावेळेला सक्सेसफुल यशाकडे जाताना आपल्या चेहऱ्यावरती नेहमीच आनंद असतो आणि ती आनंद क्षण आपल्याला नक्कीच जयेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. हॉटेल राणी ढाब्याचे मालक आहेत आणि नक्कीच जबरदस्त मेनू त्या हॉटेलमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. चविष्ट जेवण जर तुम्हाला जेवायचं असेल तर एकदा राणी ढाब्याला भेट द्या, मस्त वाटेल तुम्हाला. सगळ्या डिश तुम्हाला तिथे रामशेट अवेलेबल असतात, सगळ्या व्हेज पण आहे. कृष्णा तुमची देखील सोय असेल तिथे व्हेज. पाहिजे त्या गोष्टी. म्हणजे काका देखील व्यासपीठावर त्यात. काका स्वागत आहे आमचे आदर्श सुखदेव काका. हॅलो. तर याच दरम्यान आमचे सुरेशदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे. सहर्ष स्वागत. आणि त्रिंबकबुवा पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर रघुनाथ पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. आपले रघुनाथ पाटील आणि त्याचबरोबर गणेश फुलोरे यांचं सुद्धा आगमन. सहर्ष स्वागत. तर 12 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. आज आमचे जगदीश पाटील यांची खूप मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आणि साई आमचे आज हो क्लीन बोल्ड आहे. फलंदाजाला परतावा लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 31 वरती 4थी विकेट तंबूच्या ऑस्ट्रेलियाला. हॅलो. तर सुखदेव मात्र इथे बाद झालाय, परंतु सुखदेवने एक मस्त इनिंग साकारले आपल्या संघासाठी. 10 चेंडूमध्ये 18 धावा. कारण अडचणीमध्ये संघ असताना मात्र तो फलंदाज मात्र नक्कीच इथे चांगली फलंदाजी त्यांनी केली आणि आता मात्र तो फलंदाजाला परतावा लागला. विकेट्स इथे आली आहे. गोलंदाजचा विचार सचिन ठाकूर आहे. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. 11-12चं समीकरण. सचिन ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज विशाल आहे. विशाल पाटील आलाय आणि अनिल पाटील ही जोडी मैदानामध्ये आता सामना करण्यासाठी सज्ज होतोय. तो विशाल लोअर फुलटॉस सुद्धा मारण्याचा प्रयत्न. लॉंगऑफच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे थोडीशी मिसफील झाली आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय तिथे, परंतु थोडेसे फंबल होतात. 2 धावा मिळतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. या 33 वरती आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10 चेंडू 10 धावा. सामना बघा रंगतदार स्थितीमध्ये. बॉल टू रन समीकरण आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. सामना इझिली होणार नाहीये, कारण आम्ही देखील ठरवून आलेलो तसं दाखवून देतात ते पडले संघ. अरे जबरदस्त 43 धावा आमच्यासाठी खूप आहेत हे दाखवून आतापर्यंत त्यांनी दिलंय. हो, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे पूर्ण होतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. याचबरोबर आमचे कैलास पोरजी यांचं इथे आगमन झालंय. कैलास स्वागत आहे, वेलकम. 8 चेंडू आणि 8 धावा. हो, हलक्या हाताने इथे खेळून काढलाय. एक सिंगल आली आहे. लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक, चांगला थ्रो. एकच धाव मिळेल आणि एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 36 वरती. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू 7 धावा. काय मॅच इथे बनली आहे, कारण आम्ही देखील इथे तयार आहोत सामना फाईट करण्यासाठी. सुरुवातीपासून दाखवून दिलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा रेषा पलीकडे शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. आणि या चौकाराने मात्र आता सामन्याची थोडी हवा काढली आहे, कारण 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना हा चौकार आलाय. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे.
गरज आहे. 43 धावांचं आव्हान असताना मात्र तो सामना देखील जबरदस्त पद्धतीने फाईट करण्याचा प्रयत्न इथे केला आहे पडले संघाने. खिडकाली वर्सेस पडले, खिडकाली 40+. खिडकाली संघ आज वसंत करत प्रतिष्ठान या नावाने आज खेळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला पडले 40+. दोन्ही देखील जबरदस्त असे संघ आहेत आणि त्यांच्यामधली लढत आहे. विजेता कोण ठरेल, कोण मोठा गाव संघाविरोधात खेळेल, हा देखील मोठा प्रश्न आहे. मोठा गाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इथे लगेच उपस्थित राहा, जेणेकरून सेकंड राऊंड मॅच आपली इथे खेळवण्यात येईल. यातून जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात. तर 40 धावा धावफलकावरती आहेत. तर 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 6-3. कटआउट टर्मचे शिवदास पाटील त्याचबरोबर बरेच आमचे मान्यवर आहेत जे कटआउट्स दाखवले जातात. चला स्पीडअप करा, थोडासा वेळ जास्त गेला या सामन्यासाठी असं वाटतंय. विशाल पाटील आणि अनिल पाटीलने देखील चांगला इथे खेळ दाखवला. आज खिडकाली संघासाठी 5 मध्ये 12चं योगदान त्यांनी देखील दिलाय आणि इथे मात्र 3 धावांची गरज आहे. असाच एक सामना 2021 मध्ये झाला होता. खिडकाली वर्सेस एक संघ होता. 6 मध्ये 5 धावांची गरज असताना लक्ष्मण ठाकूर खिडकालीचा गोलंदाज त्याने याच मैदानामध्ये मेडन ओव्हर फेकली होती आणि तो सामना आपल्या संघासाठी जिंकून दिला होता. वय वर्ष 58 हा लक्ष्मण ठाकूरचं आणि अजून खेळतायत बघा, ही जिद्द असायला हवी आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे. हा वावंज संघाविरोधात बघा, आम्हाला उमेशने सांगितलंय. हा बघा, आम्हाला इकडे जालिंदर दादा देखील सांगतात. आता सचिन ठाकूर आहे ज्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 6 मध्ये 4ची गरज असताना त्या बाले संघाला दिल्या नव्हत्या, पण इथे 6 मध्ये 3 होते. आता पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. आता 5 मध्ये 1 रवी पाटील आहे गोलंदाज, परंतु फलंदाज देखील इथे विशाल आहे. आता हे ठरवून आलेले आहेत. बघूया आता, फिल्डिंग तर जबरदस्त लावली, एका धावेची गरज आहे. पाहूया आपण रवी आणि इथे बाद होईल. फलंदाजाला परतावा लागेल. सामन्यामध्ये अजूनही चुरस निर्माण आहे. क्या बात आहे. अजून नाद एकच बैलगाडा शर्यत आणि नाद एकच क्रिकेट. 42. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव. आता दोन्ही संघांकडे रेकॉर्ड तर आहेत, परंतु आता इथे रेकॉर्ड तुम्हाला या मैदानामध्ये, कारण हा रेकॉर्ड ब्रेक मैदान आहे, इथे काही घडू शकतं. आणि आता तिकडे आमचे अनिल पवार आणि दुसऱ्या जालिंदर म्हात्रे, पण इथे आता यस समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चौकार आहे. इथे मात्र सामना जिंकलाय तो वसंत घरत प्रतिष्ठान खिडकाली संघाने. अभिनंदन टीम खिडकाली. आणि इथे आभार व्यक्त करूया पडल्या संघाचं ज्याने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, चांगला खेळ केला. पण तो पुढल्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जबरदस्त परफॉर्मन्स तुमचा राहिलाय. तर बोलूया आपण पुढील सूत्रसंचालनाकडे, जगदीश पाटील यांच्याकडे. थँक्यू सर. चला टॉससाठी या प्रथम मोठागाव टीमचे कॅप्टन आणि खिडकाळीचे कॅप्टन आपण टॉस करूया. पुन्हा एकदा 40+ फॉर्मॅटमधील हा सामना होईल. 2 संघामध्ये सामना होईल. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. चला खिडकाळीचे कॅप्टन सुद्धा आपण सुद्धा यावं. मोठागाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. नाही येतील पॅनल्टी लगेच पॅनल्टी